लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा थोड्याच वेळापूर्वी एक आदितीताई तटकरे यांच्याद्वारे एक फेसबुकवर पोस्ट पडलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये या योजनेच्या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे। परंतु तुम्हाला इथे पहिल्यांदाच एक गोष्ट सांगतो आहे की त्या पोस्टमध्ये वितरणाच्या संदर्भात काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण त्यामध्ये मग लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काय आहे तर तेच आपण जाणून घेऊयात। आणि त्यामुळे बघा त्या पोस्टमुळे आपल्याला आणखी काही क्लॅरिटी येते, त्यामुळे खास करून तुम्हाला ती माहिती देणार आहे। बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात स्वतः आज राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे काय म्हणाल्या आणि त्यांनी फेसबुक पोस्ट संदर्भात आपल्या या योजनेच्या संदर्भात कोणती माहिती दिलेली आहे त्यावर आपण एकदा नजर टाकूया, जेणेकरून आपल्याला त्याचा काय फायदा होतो का, त्या माहितीचा आणि आपल्या या योजनेचा काही संबंध आहे का यावर पण तुम्हाला अंदाज येईल। खरं तर आज 24 तारीख होती, त्यामुळे आज वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढायला पाहिजे होत्या। शुक्रवार होता, कोणत्याही प्रकारचा GR आला का आज नाही आला, गेल्या वेळेस आला होता। बघा हे बघा मी तुम्हाला सांगतोय जानेवारीला 18 तारखेला GR आला होता, फेब्रुवारीचा GR आला होता 24 तारखेला। मग असं करून करून बघा 2-2, 4-4 दिवसांनी आहे ना वितरण पुढे पुढे जात आहे। आता काही लाभार्थी असं पण म्हणतात कळत नाही तरी देखील ते काही विनाकारण काही पण कमेंट्स करीत असतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण या योजनेचा आवाज उठवत राहू तोपर्यंत योजना ही अविरत चालू राहील। आणि समाज माध्यमांचं कामच ते आहे की कोणत्याही योजनेला एक नैतिकदृष्ट्या त्या योजनेला चालू ठेवणं। मग त्यासाठी आम्ही काय करू शकतो तर आम्ही हे करू शकतो की या योजनेचे जे मुद्दे आहेत मग ते जर का चांगले मुद्दे असतील तर ते लावून ठेवणार, या योजनेमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या देखील मांडणार, या योजनेच्या बाबतीत जर काही चांगल्या गोष्टी असतील त्या देखील मांडणार, आणि लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न आहेत लाभार्थ्यांच्या इतर योजनेच्या संदर्भात जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार। आणि याने काय होणार की कोणतीही योजना जास्त काळ टिकण्याची शाश्वती वाढते, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आता येऊयात आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा की आज GR आला नाही तर उद्या तरी किमान GR काढायला पाहिजे, पण आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी इंग्रजीमध्ये पोस्ट केलेली आहे, पण आता मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे आणि एवढी पोस्ट वाचायची गरज नाही। आपल्या कामाची बघा काय त्याच्यामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे त्या पोस्टमध्ये तेवढी आपण पाहूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते एका कॉन्फरन्सला आले होते आणि तिथे त्यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि तिथे त्यांनी आवर्जून एका त्या ह्या योजनेचा जो आहे त्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे। आपल्या योजनेला इंग्रजीमध्ये म्हणतात बघा, आपल्या या योजनेला इंग्रजीमध्ये म्हणतात चीफ मिनिस्टर माय डिअर सिस्टर योजना, म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। परंतु स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी या योजनेची स्तुती केलेली आहे। मग याच्यातनं काय कळालं, याच्यातनं हे कळालं की योजना जे लाभार्थी म्हणतात ना की सर योजना बंद झाली का वगैरे, जर त्यांनी ही योजना जर पुढे राहणार नसती तर त्यांनी स्तुती केली असती का नाही। आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे हे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की वी आर एक्सपिरियन्सिंग चेंज इन द वुमन डिसिजन, बघा वुमेन्स डिसिजन कॅपेबिलिटी आणि कॉन्फिडन्स थ्रू, म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या अनुभवत आहोत, काय अनुभवत आहोत की महिलांच्या ज्या सक्षमीकरणामध्ये आणि त्यांच्या निर्णय क्षमतामध्ये या योजनेमुळे म्हणजे कोणत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या लाईफमध्ये प्रभाव पडत आहे किंवा त्यांना त्याचा फायदा होत आहे। एकंदरीत जर का आपण पाहिलं कॅपेबिलिटीमध्ये आणि त्यांच्या निर्णय क्षमतामध्ये म्हणजे एकंदरीत त्यांचा हे जे आहे म्हणजे आत्मविश्वास जो आहे तर तो वाढताना दिसत आहे आम्हाला, असं कोण म्हणते, स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री। मग याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होती आहे की योजना ही इथून पुढे पण चालू राहणार आहे। कोणी कितीही सांगू दे तुम्हाला नकारात्मक, योजना बंद होणार नाही। फक्त काय आहे की वेळेवर GR येत नाही, हीच महत्त्वाची बाब आहे। आणि अशा प्रकारची ही जी काही बाब आहे त्यांनी हे पण सांगितलं की या योजनेचा महिला सक्षमीकरणासाठी किती मोठा चांगल्या पद्धतीने जो आहे फायदा होतो आहे हे देखील त्यांनी या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण तुर्तास तरी GRच्या संदर्भात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्चच्या हप्त्याच्या संदर्भात जो 21वा हप्ता आहे तर या संदर्भात आत्तापर्यंत पोस्ट किंवा आत्तापर्यंत अपडेट द्यायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने ती अपडेट आली नाही। तरी देखील या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे की आजही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची स्तुती केलेली आहे आणि त्या योजनेमुळे जो लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये जो बदल घडत आहे तर तो अनुभव
त्यांना देखील आहे, ते देखील स्वतः ते अनुभवत आहेत की किती चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रभाव या योजनेचा पडत आहेत. आणि अशा प्रकारची स्तुती करणे म्हणजे या योजनेला एकंदरीत बळकटी मिळणे असंच मी म्हणेल आणि तसंच त्याचा अर्थ निघतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, अशा प्रकारची जेव्हा पोस्ट येते ना, तर त्याच्यातनं काय कळतं की आपल्या वितरणाची जी प्रक्रिया आहे जास्त काळ आणखी आपल्याला विलंब होण्याची काय वेळ पडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला इथून पुढे पण चालवण्याचा सरकारचा मानस दिसतो. त्यामुळेच तर त्यांनी स्तुती केलेली आहे योजनेची. आणि ही सर्व जर तुम्हाला पोस्ट वाचायची असेल तर तुम्ही बघा, मी थोडीशी अशी करतो, म्हणजे थोडी झूम आउट करतो. आता तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण जी आहे ना, ही जेवढी काही पोस्ट आहे ती वाचू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्हाला वाचायची असेल तर. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मार्चच्या हप्त्याच्या संदर्भात एकदा मार्ग मोकळा करावा व वितरण लवकरात लवकर सुरू करावे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.